नमस्कार सगळ्यांना, मी निलिमा तुमचं परत स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे मिक्स व्हेज। तर मिक्स व्हेज करण्यासाठी मी आधी कांद्याची पेस्ट घेतलेली आहे, त्याच्यानंतर लसणाची पेस्ट घेतलेली, त्याच्यानंतर शिमला मिर्च आणि दुधाची साय अशी फेटून घेतलेली आहे। त्याच्यानंतर गोबी घ्यायची आहे, त्याच्यानंतर 2 बटाटे घेतलेले आहे आणि थोडे मीडियम साईजचे 2 मी वांगी घेतलेली आहे, त्यांना पण अशी व्यवस्थित स्लाइसमध्ये कट करून घ्यायची बारीक बारीक। त्याच्यानंतर आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर चला मग आता रेसिपीला स्टार्ट करू। तर मी आधी एक कढई ठेवली गॅसवर, गॅस चालू करून घ्यायचा, त्याच्यानंतर कढई ठेवायची, त्यात मी घातलं 2 चम्मच तेल, थोडे मोठे चम्मच घ्यायचे त्यात तेल घालायचं। त्याच्यानंतर मी त्यात घातले जिरे, त्याला तडका येऊ द्यायचा, थोडंसं नॉर्मल त्याला तडतडू द्यायचं। त्याच्यानंतर त्यात लसणाची पेस्ट घालायची, तिला पण व्यवस्थित फक्त नॉर्मल फ्राय करायचं, म्हणजे त्याच्यात क्रिस्पीपणा येईल असं त्याला फ्राय करायचं। त्याच्यानंतर त्यात घालायचे तुम्ही ते बटाट्यांचे जे स्लाइस केलेले आहेत त्यात घालायच्या, कारण आपण बटाट्यांनाच पहिले का घालतोय, कारण बटाट्यांना सॉफ्ट व्हायला थोडा वेळ लागतो, त्यासाठी मग आधी बटाटे घालून घ्यायचे, त्यांना व्यवस्थित तेलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशीच भाजी जर का तुम्ही एक वेळेस घरी नक्की ट्राय करून पहा, तुमच्या फॅमिलीला नक्की आवडेल। कारण आपण थोडे आता गोबी आपण जर का भाजी केली तर थोडीफार उरलेली असते, किंवा बटाटे अर्धा बटाटा घेतलं, त्याच्यानंतर 2-1 वांगी जर का राहिली, तर आपण अशी जर का मिक्स व्हेज केली ना तर एकदम टेस्ट खूप छान येते आणि तुमच्या घरच्यांना खरंच खूप आवडेल। तुम्ही एक वेळेस माझ्या सांगण्यानुसार ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, खूप छान चव येते आणि आपल्याला त्यात असं जास्त मेहनत करायची पण गरज नाही, किंवा जास्त मसाले वगैरे घालायची पण गरज नाही। एकच मसाल्याने आपण त्यात एक सिक्रेट ट्रिक टाकणार आहोत, त्याच्याने चव एकदम छान येते। मी तुम्हाला ते पुढे सांगतेच की मी त्यात काय घालणार आहे ते, त्याच्याने खूप छान चव येते। आणि त्याच्यानंतर त्यांना थोडंसं सॉफ्ट होऊ दिलं बटाटे आणि गोबी, त्याच्यानंतर लगेच घातली त्यात वांगे, कारण वांगी सॉफ्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही, त्यासाठी मग आधी बटाटे आणि गोबी आपण सॉफ्ट करून घेतली, म्हणजे जास्त नाही, फक्त अर्ध्यापेक्षा जास्त ते सॉफ्ट झाले पाहिजे एवढी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। त्यांना व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचं। आता पहा माझं मी नंतर घातलेलं होते वांगी, तरी पण ती व्यवस्थित सॉफ्ट झालेली आहे आणि बटाटे पहा एकदम नॉर्मल त्याच्यामध्ये शिजायचं बाकी आहे, फक्त आपण त्यांना आता काढून घ्यायचं दुसऱ्या एका बाउलमध्ये, कारण आपण आता त्यातमध्ये मसाला करणार आहोत, त्यासाठी मग त्यांना एका साईडला व्यवस्थित काढून घ्यायचं। त्याच्यानंतर अजून वापस तीच कढई ठेवायची, तुम्हाला दुसरी घ्यायची काही गरज नाही आहे, कारण आपण त्यातच भाजी करणार आहोत। तर तीच कढई घेतली, त्यात मी तेल टाकलं आणि त्यानंतर मी 3 जे कांदे किसून घेतलेले होते, किसून घातल्याने पण चव एकदम छान येते। काटता आपण किती पण बारीक काटला तरी पण तो बारीक काटला जात नाही, आणि बारीक पण काटून घातला तुम्ही तरी पण चालते, पण असं किसून घेतलं की म्हणजे काटल्यासारखी टेस्ट येते। आपण जर का मिक्सरमध्ये पेस्ट करून घातली डायरेक्ट तर त्याला पाणी सुटतं, त्यासाठी मग मी किसून घेतलेलं आहे। पेस्टने जास्त पाणी येतं, याच्याने तेवढं पाणी येत नाही, म्हणून मग मी असा टाकलेला आहे। त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित असा रेड कलर येऊ द्यायचा, म्हणजे गुलाबी शेडमध्ये, जास्त नाही पण जास्त नाही भाजायचा, एकदम रेड शेडमध्ये येऊ द्यायचा। त्याच्यानंतर लगेच मी त्यात घातली शिमला मिर्च, कारण तुम्ही हॉटेलमध्ये पण पाहिली असणार, पनीरची भाजी राहिली किंवा कुठलीही भाजी राहिली तर त्याच्यामध्ये शिमला मिर्च घालतात, ते असे ट्रँगल शेपमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये करून घालतात, त्यासाठी मग मी त्यात बारीक चिरून घालायची, कारण आपल्याला ती जास्त शिमला मिर्च अशी खायला अशी क्रंचीनेसपणा पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणून मी त्याला नंतरून घातलेली आहे। तर अशी बारीक स्लाइसमध्ये करून घ्यायची। त्याच्यानंतर मी त्यात घातली हळद, मसाला घातला, तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घाला, त्याच्याने पण एकदम छान चव येते। त्याच्यानंतर मी माझ्याकडे पनीरचा मसाला होता म्हणून तो घातला। त्याच्यानंतर आपण तुम्हाला जसं तिखट लागेल असेल त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही त्यात तिखट घाला। त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी घातलेलं होतं त्यात, कारण मसाले करपायला नको म्हणून, आणि जी दुधाची साय फेटून घेतलेली होती ते मी त्यात घातली। याच्याने काय होतं की आपल्याला जो मसाला आपण घालतो किंवा तिखट घालतो त्याच्याने ॲसिडिटी नाही होत, कारण आपण कोणतेही कांद्याची पेस्ट म्हणा किंवा कशी पण भाजी करा तुम्ही, त्याच्याने आपल्याला ॲसिडिटी होण्याचा खूप चान्सेस असतात। त्यासाठी मग आपण जर का अशी दुधाची साय जर का त्यात फेटून घातली तर आपल्याला ॲसिडिटी होण्याचे चान्सेस खूप कमी होतात, खूप कमी प्रमाण आहे, कारण मी यूज केलेलं आहे, मी माझ्या यूजनुसार तुम्हाला सांगते की त्यात ॲसिडिटी होतच नाही जास्त करून। आपण थोडीशी दुधाची साय किंवा दुधाची साय पण नसेल तर तुम्ही नुसतं दूध पण घातलं थोडंसं तरी पण चालते, ॲसिडिटी होत नाही। त्याच्यानंतर तुम्ही त्यात गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी जर का घातलं ना तर मग त्याची प्रोसेसिंग थांबून जाते आणि मग आपल्या भाजीची टेस्ट सगळी विस्कटून जाते। त्यासाठी मग तुम्ही गरम पाणी घालायचं हे करा, कारण आपण असं पण उकळी येऊ देणार आहे, आपला तेवढाच गॅस जाणार आहे, त्यासाठी मग साईडला तुम्ही एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवून द्या।
आणि ते गरम पाणी घाला आणि त्यानंतर आपली भाजीची चव तुम्ही पाहाल की किती छान आलेली आहे। तुम्ही असं डेलीच्या यूजमध्ये पण जेव्हा आपण भाजी करत असणार ना तेव्हा थंड पाणी न घालता तुम्ही गरम पाणी घालायचं। गरम पाणीने एकदम छान चव येते। कारण पहा आता मी गरम पाणी घातलेलं होतं, त्याला लगेच उकळी आली, त्याच्यानंतर लगेच तिला उकळी येऊ द्यायची, 2-1 मिनटं तिला फक्त शिजू द्यायची। त्याच्यानंतर मीठ घालायचं, कारण नंतर जर का मीठ घातलं तर आपल्या भाज्या लवकर सॉफ्ट होतात आणि आपण जर का थंड्या प्रोसेसिंगमध्ये जर का भाज्या घालून दिल्यात तर मग त्याची चव निघून जाते त्यासाठी। आणि मी तुम्हाला बोलली होती की मी एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे, तर त्यात कस्तुरी मेथी घालायची। कस्तुरी मेथी घातल्याने एकदम चव एकदम अप्रतिम येते, तर तुम्ही कस्तुरी मेथी घाला। आणि जास्त महाग पण मिळत नाही कस्तुरी मेथी, तर तुम्ही कोणत्याही किराणा दुकानावरून तुम्हाला मिळून जाईल, तर कुठून पण तुम्ही घेऊ शकता। पहा आपल्या भाजीला व्यवस्थित मस्त शिजून गेलेली आहे, मस्त तिला एकदम तर्री पण आलेली आहे। तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी। आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, कारण मी तुमच्यासाठी अशा नवीन नवीन रेसिपी आणि घरातल्या घरात व्यवस्थित आपल्याला बाहेर वगैरे जायची नाही आणि हॉटेलसारखी जर का स्ट्रीट आणायची आहे तर घरच्या घरी मी अशा भाज्या तुमच्यासाठी घेऊन येत राहील। त्याच्यानंतर त्यात घालायची मस्त भरपूर अशी हिरवी कोथिंबीर। जेवढी कोथिंबीर घातली तेवढी एकदम छान चव येते आणि एकदम सुगंध एकदम छान येतोय भाजीचा। चला मग तुम्ही पण या आमच्याकडे जेवणाला। पहा तर्री पण एकदम छान आलेली आहे आणि सुगंध पण तेवढाच छान येतोय आणि दिसायला पण एकदम अप्रतिम दिसते आपली भाजी। तर कधी करताय मग तुम्ही ट्राय करा आजच। तुमच्याकडे वांगी, बटाटे आणि गोबी असेल तर तुम्ही आजच करा ट्राय। चला मग भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।